आपण आत्ता सुद्धा युरोपमध्ये द्राक्ष विकू शकतो, हीच सलामी आहे द्राक्षवाल्यांना महाराष्ट्राच्या. फार अवघड आहे युरोपियन मार्केट क्रॅक करणं, अतिशय अवघड. द्राक्षाचा आम्ही मध्ये अभ्यास केला होता. द्राक्षाच्या निर्यातीवरती 90 डिफरंट केमिकल मॉलिक्युल्स वरती यांची मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट्स असतात. ही फवारणी, मग त्याचं हे टाइम टेबल असतं, की ही कधी करायची, म्हणजे मग तो राहत नाही रेसिड्यू. मातीत काय घालाल, प्रोडक्टवर काय फवारणी कराल, ते प्लॅस्टिक क्लस्टरिंग केलं का, 90 केमिकल मॉलिक्युल्सला ट्रॅक करतात ते एसपीएस द्वारे. किती अवघड आहे अहो द्राक्ष निर्यात करणं. खरोखर म्हणजे इट्स अ फीट की आपल्या लोकांनी ते मार्केट डिकोड केलंय. आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची जी यंत्रणा आहे, की बाबा हे केमिकल वापरू नको, हे वापर, किंवा ह्याची फवारणीचा तो वेळ निघून गेली, ही आता कर. तर ही सगळी जी यंत्रणा आहे ना, ही पण फार सुंदर बसवली आहे महाराष्ट्रामध्ये. आता ते गणित जमलंय आपल्याला, पण ते जमेपर्यंत वेळ लागतो. शिकूया एआय ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.